असा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आला कसं सॉल्व्ह करायचं बघा. 3.6 गुणिले 0.48 गुणिले 2.50 छेदामध्ये 0.12 गुणिले 0.09 गुणिले 0.50 PSI मुख्य 2012चा क्वेश्चन आहे. बघा खूप वे असतात सॉल्व्ह करण्याचे. कोणी काय करतं अगोदर पॉईंट सारखा करून घेतं अंशस्थानाचा आणि छेदामधला. आता मी काय सांगतो बघा, पॉईंट नाही असं गृहीत धरायचं, नंतर विचार करूया. वरती काय 36 संख्या अगोदर असं मी गृहीत धरलं. 3.6 नाही ती 36 आहे. पॉईंटचा नंतर विचार करू. ही 48 आहे. नंतर गुणिले इथे किती 250 आहे, म्हणजे 2.50 आहे, तिथे 250 मानलं. पॉईंट नाही असं गृहीत धरायलो. इथं 12 गुणिले इथं किती आहे 9 गुणिले इथं किती आहे 50. हे कॅल्क्युलेशन करा. पॉईंटच्या नंतर विचार करू. 0 0 कॅन्सल. 5 5 किती 25. 9 1 9 9 चौक किती 36 आणि 12 1 12 12 चौक किती 48. गुणाकारमध्ये 4 4 आणि 5 राहिलेत. 5 चौक 20 20 चौक किती 80 80 आला. आता विचार करा पॉईंटचा. पॉईंटच्या नंतर अंशस्थानी किती घरीत बघा. पॉईंटच्या नंतर 1 2 3 4 5 घरीत अंशस्थानी. मग छेदस्थानी बघा 1 2 3 4 5 6. छेदस्थानी नाही का जास्त अंक आहे बरोबर. यांची वजाबाकी जर केली तर 1 येणार आहे, 1 घर. परंतु ते छेदामधले म्हणजेच पॉईंट 1 नाही का छेदामध्ये होता, तोच आता काय करावं लागणार आहे, वरती जर त्याला नेलं तर काय होईल, तो 1 0 वरती द्यावा वाढवावं लागणार आहे 80 वरती. म्हणजेच 80 आणि तो पॉईंट नको आहे आपल्याला, तर मग 1 0 द्या. फायनल आन्सर ह्या क्वेश्चनचा असणार आहे 800. ऑप्शन क्रमांक 4.